तर गुड मॉर्निंग मित्रांनो, हे आपलं हॉटेल होतं धारवाड आणि हुबळीच्या मध्ये, धारवाड जवळच आहे. आणि हे रायडर भेटले, जयेश भाई, एप्रिल आहे त्यांच्याकडं, आणि ते निखिल मांजरेकर दुसरे पार्टनर त्यांचे, दोघं पण चाललेत केरळला. आणि आपण आता निघत आहोत घरी. जयेश भाई, इकडून काय बाहेर पडले काय? नॅशनल हायवे 48 चं काम चालू आहे मजबूत. 4 लेन होता, 6 लेन चालू आहे. आणि कोल्हापूरच्या आसपास खूप जोरात काम चालू आहे. सो आपल्याला पुढून राईड घेऊन सांगली मार्गे जायला लागेल, कारण इकडून कोल्हापूर मार्गे खूप डायव्हर्शन्स आहेत. जयेश पण बोलला आता. थोडा सांगली मार्गे थोडा लांब पडेल, पण परवडेल. सारखं खालीवर करण्यापेक्षा एकच रोड चांगला भेटला तर बरं आहे. हे असं चालू आहे सगळं, मोठा बनवतात हायवे. अरे याला खोललाय तर भाई 8 लेन तो बनवून टाका ना, काय 6 लेनचा बनवत आहे. NH 48 पाठीमागे चांगला भेटला आम्हाला, एक जवळजवळ 150 किलोमीटर आहे ना, एकदम तुफान रोड भेटला होता NH 48. इकडे जोरात काम चालू आहे. बेळगावला पण आपण पोहोचणार नाही, त्याच्या आधीच राईट असेल सांगलीला जायला. गुड मॉर्निंग कर्नाटक. आम्ही आज तुम्हाला सोडत आहोत आणि जाणार आहोत आमच्या घरी, मायदेश, माय राज्य, मायदेशी, आमच्या मराठी राज्यात, महाराष्ट्रामध्ये. आणि आमची रोहा येथे आमच्या घरी आम्ही निघालो. आजचा 10वा दिवस आहे राईडचा, आणि राईड एकदम उत्तम चालू आहे. काहीतरी चुकलं, त्यांच्या मागून आलो असतो तर इकडेच निघालो असतो. नाही, डायव्हर्शन आहे. ओके, आपल्याला रायडर भेटतात, ते आवडीनं आवाज देतात, हात करतात, बोलायला येतात. पण मला वाटते लाज, कारण आपल्याकडे आपण एकदम साधे आलोत. आपल्याकडे काहीच नाहीये, सेफ्टी गिअर्स नाहीयेत, शूज नाहीयेत, घरच्याच कपड्यांवरती आलोय ते कन्याकुमारी राईडला. ते विचार पण करत असतील की काय लोक आहेत डेंजर, एवढा लांबचा प्रवास केला, यांच्याकडे कोणताच गिअर नाही, काय नाही. पण भाई आपल्याकडे पैसे नव्हते आणि आपल्याला राईड करायचं ते म्हणजे राहत नव्हतं राईडसाठी. गिअरची वाढ, गिअर घ्यायला थोडा वेळ गेला असता, कारण 20-1,000 रुपये खर्च आहे प्रॉपर गिअर घ्यायला, आणि आपण ते घेणार पुढे. पण म्हटलं बघून येऊया गिअरची किती गरज आहे. पण काय होतं, गिअरची गरज आहे सेफ्टीच्या दृष्टीनं, पण तुम्ही रायडर म्हणून घोषित नव्हत. गिअर नसतील तर, गिअर्स असतील ना तर तुमच्याकडे पाहतात लोक, अरे कुठेतरी चाललेत. आम्ही गावाला चालल्यासारखं वाटतं गिअर्स नसल्यामुळे. फक्त एक टॉप बॉक्स आहे म्हणून त्यातल्या त्यात वाटतं जरा ट्रॅव्हलर आहेत, नाहीतर इल्ला. पण ते खूप आवडीने आले ते बोलायला. मराठी होते दोघे पण, ठाणे येथून. आणि जयेश भंडारी, त्याचं केरळ गाव आहे, तो चाललाय केरळला. आणि तो आपला महेश दादा आहे, ते त्यांच्यासोबत चालले त्यांच्या गावाला. मजा येते अशी माणसं भेटली की.
हाऊस येते हाऊस. आपण पण प्रॉपर गिअर घेऊ हा, आणि आपण होणार मग रायडर लोकांच्या नजरेत. आता आपण आपल्याच नजरेत रायडर आहोत फक्त. असा रोड असताना घरी जायला सरळ तर लवकर गेलो असतो, 8-9 तासात गेलो असतो घरी. पण पुढं खोदकाम चालू आहे रोडचा, त्यामुळं डायव्हर्शन खूप आहेत. बरं आला डायव्हर्शन. जरा डायव्हर्शन येऊ द्या. रस्त्याच्या खाली उतरवलं की वेळ जातो, त्याचे तोडफोड झालेली असते रस्त्यांची. 7:30ला निघालोत आपण, रूम सोडली आहे. 7ला सुटायचं होतं पण थोडा उशीर झाला, रात्री लेट झोपलो. 12ला झोपलो काहीतरी. म्हटलं झोप व्हायला पाहिजे, झोप कम्प्लीट करू. 1 तास उशीर होईल घरी जायला, दुसरं काम आहे. तरी 9 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही घरी. आज फायनली 10 दिवसांनी आम्ही घरी जात आहोत. आमच्या मनात आनंद होत आहे. माझा मोठा मुलगा आहे नरवानी, 14 वर्षाचा आहे. त्याला खूप हाऊस, माझ्यासारखाच आहे तो, हौशी. सगळं करायचं असतं त्याला. मुद्दाम माझी शॉर्ट घालेल, टी शर्ट घालतो, जॅकेट घालतो. होत तर नाही, आपला घालून बसतो पप्पाचा. शूज घालतो. तो रायडर होईल 100%. तो जेव्हा होईल ना, तेव्हा बोलेल ना की पप्पा मला पण राईड करायची, त्यावेळेस मी तेव्हा नवीन बाईक घेऊन देईन. ही मलाच राहील. ही मेरी है, ही माझी आहे, और सिर्फ मेरी रहेगी. त्याला नवीन बाईक घेऊन देणार, हिच्यापेक्षा थोडी मोठी. कारण राईड सेफ झाली पाहिजे मुलाची. अपना क्या अपना तो निपट गया सब. नमो नमो श्री शंकरा, नमो नमो श्री शंकरा. गणपती बाप्पा मोरया. श्री सद्गुरु स्वामी समर्थ, श्री सद्गुरु स्वामी समर्थ, श्री सद्गुरु स्वामी समर्थ की जय. असं नाही, आजचा प्रवास सुखाचा होऊ द्या. काल खूप थंडी लागत होती, जेवल्यानंतर एवढी थंडी लागत होती ना की मला प्रवास नको वाटायला लागला. आणखी 50 किलोमीटर खेचला असता मी कसा पण नको म्हटलं, कारण थंडी खूप होती. खूपच आजारी वगैरे पडायचो. अगर आपल्याकडे तेवढे गिअर्स नाहीत, त्यामुळं थंडी लागते. तर दादांची बॅग छोटी होती, छोटी नव्हती ऍक्च्युली, मोठी बॅग आहे. पण ते सोलो रायडर आहेत ना, एकटे रायडर आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचं स्पेस खूप आहे. आम्ही दोघे असल्यामुळे आम्हाला हे जास्त बॅग वगैरे कॅरी करावं लागले. आता मी एकटा असतो तर मला एक बॅग आणि माझं टॉप बॉक्स खूप झालं असतं. आता याच्या पुढची राईड कधी होईल माहित नाही, कारण आपल्याकडे पैसे येत नसतात. पगार झाल्यावरती काढावे लागतात थोडेसे, मग त्यातून राईड होते. पाठी टाकायला लागेल, गरीब रायडर. NH48 चा वाईट काळ चालू आहे. असं चालू आहे सगळं, तोडफोड झाली आहे. लवकरच ते नवीन रूपात आपल्या सेवेस हजर होईल. कर्नाटकच्या बाउंड्रीकडे आहे, पण असं वाटतं महाराष्ट्रात आलो तसंच फील होतोय. काल जिथून जेवलो ना, तिथून असं वाटलं महाराष्ट्रात आलोय, म्हणजे असं वाटत नाही कर्नाटकात आलोय. हे बघा आत्ता पण उगाच रिस्क नको बाबा.
आपण धारवाड स्किप केलाय, बायपास केलाय धारवाड. आता निघालो बेलगावीकडे, जे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे. तिथून आपण सांगली रोड पकडणार आहोत, कारण हा रस्ता कोल्हापूर मध्ये खूप जास्त खराब आहे. डायव्हर्शन्स खूप आहेत. जयेश पण आता बोलत होता ना, आणि गुगल मॅप पण तेच सांगतोय की तुम्ही सांगली रूट घ्या. सो अडकण्यापेक्षा म्हटलं थोडं लांब पडेल, पण सांगली बोलून जाऊया. कुठून दिलं बाबा रोड? नाहीतर नाही गुगलला म्हणा तिथूनच. गुगलचा भरोसा नाही. गुगलला वाटला भाई को इधर से भेजने का तो भेजने का, मग तो काही करेल. फिर वो किसी की नाही सुनता. असा रोड असताना, हा पहिला असाच रोड होता पूर्ण 48. आता काय ते वाढवण्याच्या ह्याच्यात बदले सगळीकडे. नाहीतर आपण घरी संध्याकाळी 4-5 ला पोचलो असतो ना भाऊ. आपण 25% भारत कव्हर केला त्या ट्रिपला. आपण आता म्हणजे आपलं कुठून राहिलं आता, चेन्नई साईड राहिले, चेन्नई वेस्ट बेंगॉल. आणि नॉर्थला दिल्ली वगैरे बघितलंय. दिल्ली राईड नाही गेले, ट्रेनने गेलो होतो. दिल्ली, आग्रा, ऋषिकेश, हरिद्वार, केदारनाथ, जोशीमठ वगैरे ते सगळं केलंय. जायचंय लडाख आणि दार्जिलिंग, आसाम, आणि इकडे गुजरात पासून हरियाणा पाहिजे. अरे बरंच आहे भाऊ, कभी होईंगा. हे गुजरात, हरियाणा, पंजाब वगैरे होऊ शकतो, पण ते आसाम वगैरे आहे ना, खूप लांब आहे. महिना जाएंगे उसमें, महिना. आपण प्रयत्न करणार. आता फक्त एकटा मला पार्टनर पाहिजे यार, नाहीतर कोणता तरी ग्रुप जॉईन करावा लागेल. पण ग्रुपचं कसं असतं माहितीये काय, आपण पडतो गरीब रायडर ना, मग ग्रुप वाले तगडी सोय वगैरे लावतात. आपल्याला झेपलं तर ठीक आहे, नाहीतर मग आधी हो बोलायचं आणि नंतर नाही बोलायचं, बरं नाही वाटत. बघूया, पुढचं पुढे ठरवू. जसं जर्नी पुढे जाईल तसं तसं माणूस शिकत पण जातो, आणि देवाची साथ भेटली तर होईल सगळं व्यवस्थित. तर या राईडला बरीच स्वप्न पूर्ण झाली. याना, कोचीन, मँगलोर, कन्याकुमारी, धनुषकोडी, रामेश्वरम, पद्मनाभम, मैसूर, उटी, काय काय नाही पाहिलं. बहुत मजा आया हमको. कर्नाटक मध्ये आम्ही जो काल रूट होता ना आमचा, मैसूर वरून हुबलीला येण्याचा, तो एक मधून मार्ग होता. काय रूट होता तो, एवढी नारळाची झाडं, बाप रे बाप. म्हणजे ही ती लावली नसतील, ती नॅचरली आलीत असंच, कारण लाखो झाडं होती, लाखो. आणि केवढे सुंदर दिसत होते. त्या तुलनेत इकडचा भाग आहे ना, जरा ओसाड वाटतोय. झाड नाही, काय नाही, सुकलेला डोंगर. म्हणजे मध्ये आधी चांगला येतोय, तर मध्ये आधी असा, मध्ये आधी नसेल. हा आता बॉर्डर कडे आहे कर्नाटकच्या, आणि आमच्या महाराष्ट्रातील काही भाग सुद्धा असाच आहे. आता आपण कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डर कडे जात आहोत. बेळगावी येते, बेळगावी. मग आपण एंटर होणार आपल्या मायभूमी महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या
महाराष्ट्रात MH09 महाराष्ट्राच्या गाड्या दिसायला लागल्या आता. आता असं वाटतंय महाराष्ट्रात काल रात्रीपासून वाटायला लागलं आपण महाराष्ट्रात आलो. अरे यार त्यांनी आवड हव्य ऊस भरला इकडे, त्याच्यामुळे जी वाट लागली. अरे चल, काय माणूस है, या गाड़ी देख कितनी बड़ी है, क्या ही चला रहा है तू, कैसा चालवता है गाडी तू, बरोबर चालवणे का. बेळगाव स्ट्रेट घाट आहे, ट्रकला दम लागलेला आहे. हाच हायवे आपल्याला कंटिन्यू असतो ना, यार आपण लवकर घरी गेलो असतो. असा झपकन सातारा मारला असता आणि नंतर मेढा, महाबळेश्वर मार्गे पोलादपूर आणि घरी. समोर एक डोंगरावर हवेली दिसते, काय आहे माहित नाही, पण जबरदस्त आहे. तगडी हवेली आहे एकदम, खूप मोठी आहे. वाडा आहे, महल आहे, कॉलेज आहे की आणखी कसली बिल्डिंग आहे. यांची काय लँग्वेज आपल्याला समजत नाही, पण तिथं बोर्ड वगैरे असेल तर मी सांगतो काय आहे. कारण एकदम तगडी बिल्डिंग आहे, तगडी, नाद नाही. एखादा पॅलेस कसा तसा आहे. हे समोर आहे, तुम्हाला छोटं दिसत असेल, मला क्लिअर दिसतंय. मेरी आंखें बहुत तेज है. चा स्पीड जातोय कळत नाहीये. हेल्मेट पूर्ण नाकापर्यंत आहे ना, सो मला डिस्प्ले दिसत नाही. मग ते खाली वाकून बघावं लागतं किती स्पीड आहे आणि मग कमी करावं लागतं. कारण आजूबाजूच्या गाड्या पण स्पीड मध्ये असल्यामुळे आपला स्पीड कळत नाही आपल्याला. ही हवेली आहे ती, काय आहे काय माहिती, समजत नाही नक्की. तर बोर्ड, साइन बोर्ड असेल तर बघतो, पण तगडी आहे तो. नाही, आहे काहीतरी आहे, थांबा. सुवर्ण विधान सौधा बेळगावी, काय माहिती काय, पण सही बनवलं एकदम. वरून काय वाटत होती ती, एकदम अशी हिल वरती आहे, टेकडी बंगलो. इथे समोर त्याच्या गार्डन बनवलंय, तिथे आय लव्ह सायन्स लिहिलंय आणि तिथे स्टॅच्यूज वगैरे आहेत, पण काही समजलं नाही काय आहे. पण कडक आहे एकदम, सॉलिड बंगलो बांधलाय, महल बांधलाय आणि तो पण टेकडीवर एकदम जबरदस्त डेव्हलप आहे. आजूबाजूने गार्डन, एंट्री वगैरे एकदम क्लासिक. या उतरणीलाच एंट्री आहे. इकडे तर काही जिलेब्या काढल्यात,
म्हणजे तिथून सगळं पुढचं सगळं बेळगावी दिसते बघा वरून. बेळगाव, बेळगावी. बेळगावी शहरात आपण पोहोचलेलो आहोत आणि हे आहे बेळगाव. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर स्थित असलेलं हे शहर. याच्यावरून बरेच वादविवाद झाले दोन्ही सरकारमध्ये या शहरावरून. काही अर्ध शहर महाराष्ट्राकडे आहे तर अर्ध कर्नाटक मध्ये आहे. खूप मोठं शहर आहे याचं. या शहराला एअरपोर्ट सुद्धा आहे. माहित नव्हतं एवढा मोठा शहर असेल. बेळगावी खूप मोठं शहर आहे. तेव्हाच याच्यावरून भांडणं आहेत. मोठं आहे खूप. रात्री प्रयत्न केला होता बेळगावीला पोचायचं, इथे स्टे घ्यायचा म्हणजे पुढचा प्रवास आणखी सोपा झाला असता. पण थंडी एवढी होती ना, शरीर गार पडलं होतं. म्हटलं नको उगाच आजारपण घेण्यापेक्षा वस्ती घेतलेली परवडली. म्हणून मग धारवडच्या थोडासा मागेच वस्ती टाकली. मोठं शहर आहे. या साईडला राईट साईडला डॅम आहे. हा जो लेवल कमी झाली आहे पाण्याची, मोठा डॅम वाटतोय. आपल्याला पुढून आता राईड घ्यावा लागेल कारण आपण सांगली मार्गे जाणार आहोत. हा रोड कोल्हापूर जवळ खूप खराब आहे असं रायडर म्हटलेत आणि गुगल मॅप पण तेच सांगतोय. तर आपण सांगली मार्गे जाणार आहोत. आता पुढील काहीच अंतरावर आपण एक्झिट करणार आहोत या रोडला. हा रोड सरळ असता असा चांगला तर आपण लवकर गेलो असतो घरी. ठीक आहे, बघूया आता. अजून पुढे आहे का? पुढे आहे, पुढे एक्झिट पुढे आहे. अजूनही आपण कर्नाटक मध्ये आहोत, महाराष्ट्र चालू नाही होत. बेळगावीवरून गोवा रोडला आहे ना, बाउंड्री महाराष्ट्राची जवळ आहे. इकडे कोल्हापूर साईडला थोडी लांब आहे. मला वाटतं निप्पाणी जवळ आहे महाराष्ट्राची बाउंड्री.
आहे.